थांबा. जर तुम्ही सर्दीत थरथरत असाल, कंबरदुखी तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमची ताकद संपत चाललीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे डिंक गोंदाच्या अशा गुप्त फायद्यांबद्दल ज्या तुमच्या आजी आजोबांना माहीत होत्या, पण आजच्या पिढीला विसरलेले आहेत. पण सावधान, चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत डिंक गोंदाबद्दल. हा एक अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ आहे जो भारतीय घरांमध्ये शतकानुशतके वापरला जात आहे. डिंक गोंद म्हणजे काय? हे एका विशिष्ट झाडापासून मिळणारं नैसर्गिक गोंद आहे. याला इंग्रजीत एडिबल गम किंवा ट्रॅगाकॅन्थ गम असे म्हणतात. हिवाळ्यात आपल्या आजी आजोबा डिंकाचे लाडू बनवून आपल्याला खायला देत असत. पण का? कारण यात अशी विशेष शक्ती आहे जी आपल्या शरीराला उष्णता देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. चला तर मग जाणून घेऊया डिंक गोंदाचे फायदे, तोटे आणि योग्य सेवन पद्धत. डिंक गोंदाचे आरोग्यदायी फायदे. हाडांची मजबूती. डिंक गोंदामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. जर तुम्हाला कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा हाडांची कमजोरी जाणवत असेल तर डिंक गोंद तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखी कमी होते. विशेषतः 40 वर्षांवरील लोकांसाठी आणि प्रसूतीनंतरच्या महिलांसाठी हे खूप फायदेशीर आहे. शरीराला उष्णता. हिवाळ्यात आपले शरीर थंड होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. डिंक गोंदाचे सेवन केल्याने शरीराला आतून उष्णता मिळते. यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि हिवाळ्यातील आजार टाळता येतात. याच कारणामुळे डिंकाचे लाडू फक्त हिवाळ्यात बनवले जातात, उन्हाळ्यात नाही. पोषणाचा खजिना. डिंक गोंदामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. प्रोटीन, स्नायूंची वाढ, कॅल्शियम, हाडे मजबूत, फायबर, पचनक्रिया सुधारणे, लोह, रक्तदाब नियंत्रण. हे सर्व घटक एकत्रितपणे आपल्या शरीराला संपूर्ण पोषण देतात. प्रसूतीनंतर आईंसाठी वरदान. प्रसूतीनंतर महिलांना खूप कमजोरी येते. डिंक गोंद त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शरीराची ताकद परत येते, दूध वाढण्यास मदत होते, हाडे मजबूत होतात, कंबरदुखी कमी होते. म्हणूनच प्रसूतीनंतरच्या पहिल्या 40 दिवसात डिंकाचे लाडू देण्याची परंपरा आहे. वजन वाढवण्यासाठी. जर तुमचे वजन खूप कमी असेल आणि तुम्ही निरोगी रीतीने वजन वाढवत इच्छित असाल तर डिंक गोंद उत्तम पर्याय आहे. तूप, साखर आणि ड्रायफ्रूट्ससह बनवलेले डिंकाचे लाडू खाल्ल्याने निरोगी चरबी वाढते आणि शरीर भरदार होते. पाठीचा कणा मजबूत. डिंक गोंद विशेषतः पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. जर तुम्हाला पाठदुखी, कमरेखालची वेदना किंवा मणक्याच्या समस्या असतील तर नियमित डिंक गोंद सेवनाने बरेच आराम मिळतो. मूत्रमार्गाच्या समस्या. डिंक गोंदाचे सेवन केल्याने मूत्रमार्गाच्या विविध समस्या दूर होतात. हे मूत्रपिंडाला बळकट करते आणि मूत्रसंक्रमण टाळण्यास मदत करते. त्वचेसाठी फायदेशीर. डिंक गोंदामध्ये असलेले प्रोटीन आणि इतर पोषक घटक त्वचेला निरोगी ठेवतात. नियमित सेवनाने त्वचेची चमक वाढते आणि वयाची खूण कमी होतात. डिंक गोंदाचे तोटे आणि सावधगिरी. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, डिंक गोंदाचे तोटे आणि कोणी हे खाऊ नये. तोटा क्रमांक 1. उष्णता वाढवते. डिंक गोंद शरीराला उष्णता देते, म्हणून उन्हाळ्यात हे खाऊ नये. उष्णता प्रकृती असलेल्यांनी टाळावे. ताप असताना खाऊ नये. तोटा क्रमांक 2. पचनाच्या समस्या. जास्त प्रमाणात डिंक गोंद खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते, बद्धकोष्ठता होऊ शकते, गॅस आणि आम्लपित्त वाढू शकते. म्हणून दिवसातून फक्त 1 ते 2 लाडू खावे. तोटा क्रमांक 3. मधुमेही रुग्णांसाठी. डिंकाचे लाडू साखरेसह बनवले जातात, म्हणून मधुमेही रुग्ण साखरेऐवजी गूळ वापरावा, कमी प्रमाणात खावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तोटा क्रमांक 4. ॲलर्जी. काही लोकांना डिंक गोंदापासून ॲलर्जी होऊ शकते. त्वचेवर लाल चट्टे, खाज सुटणे, श्वास घेण्यात त्रास. पहिल्यांदा खाताना थोडे प्रमाण खावे. तोटा क्रमांक 5. वजन वाढणे. डिंक गोंद कॅलरीजमध्ये जास्त आहे. जर तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे टाळावे. कोणी खाऊ नये. उन्हाळ्यात कोणीही. उष्ण प्रकृती असलेले, लठ्ठपणाने ग्रस्त, तीव्र मधुमेही रुग्ण. योग्य सेवन पद्धत. कधी खावे? सकाळी नाश्त्यानंतर 1 लाडू, दिवसभरासाठी ऊर्जा. रात्री जेवणानंतर 1 लाडू, चांगली सोप. किती खावे? सामान्य व्यक्ती दिवसातून 1 ते 2 लाडू, प्रसूतीनंतर दिवसातून 2 ते 3 लाडू, मुले दिवसातून 1 लाडू 5 वर्षांवरील.
वयस्क दिवसातून 2 लाडू. किती दिवस खावे? हिवाळ्याच्या 3 महिन्यात नियमित खाणे चांगले राहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी. सलग 40 दिवस, विशेषतः प्रसूतीनंतर. कोणत्या गोष्टींसोबत खावे? कोमट दूध, बदाम, खजूर, ड्रायफ्रूट्स. काय टाळावे? थंड पाणी पिणे, लगेच आंघोळ करणे, थंड पदार्थ खाणे. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की डिंक गोंद हा एक अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, पण त्याचे योग्य रीतीने सेवन करणे महत्त्वाचे आहे. आपल्या घरी डिंकाचे लाडू नक्की बनवा या हिवाळ्यात आणि त्याचे आरोग्यदायी फायदे घ्या. पण लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन हानिकारक असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढील व्हिडिओ मिस होणार नाहीत. आपल्या परिवारातील आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही डिंक गोंदाचे फायदे कळतील. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे हिवाळ्यातील आणखी काही आरोग्यदायी पदार्थांबद्दल. तोपर्यंत निरोगी रहा, सुखी रहा. धन्यवाद.